बापरे काय रे ते घेऊन साईडला पुढं घे पुढं साईडला घे सर पुढं ओ माय गॉड थांबा थांबा ओ गॉड घे बरं जरा काय करते कुठे चालली अरे मारायला नाही आलो कुठे चालली तू कशाला कोण आहे तिथे तुझं हा मरशील ना रात्री 1 वाजले आजी मग कुठे वस्ती तर काहीच नाही कुठे वस्ती कुठे आहे आजी तू कुठे आली एवढ्या लांब रोडवर चालत चालली तू चालता येते का नाही रांगत तू कशाला चालली पण तिकडे बघ जरा लाईट कडे कोण आहे तिकडे तुझं सांग बरं मनुष्य कोण आहे आजारी तुझी लाईट येते सावली येते नाही आता बरोबर हा कोण आजारी आहे कुठं भाचीला बघा तुझं घर कुठे आहे कोणाचं तुझं माझं घर तुमच्याला आहे कशाला आले इथं तू चालली व मी अगं 1 वाजले रात्रीचे मला चाला येत नाही आपल्या हळूहळू आली कशाला हा तुला मुलं आहेत का नाही ते मुलगी नाही कुणी नाही का तुला मी मुलगा आहे तुझा मी सांभाळू का तुला माझ्यासोबत येते का कुठे पंढरपूरला मी लय माझं गोरेवणी हाय जरा काय झालंय मला मी मोडलेली हाय मला लघवीला जावा येत नाही लवकर अगं मग काय होतंय मी नेतो तुला माझ्या येन तू नग चल नग अगं आजी मरून जाशील का अशी रोडला नाही तुमच्या पाया पडते माझ्या पाया कशाला पडती तुला माऊलीच्या दारात मी सोडतो चल पंढरपूरला आजी तुला पंढरपूरला माऊलीच्या दारात नेऊन सोडतो चल चल उठ चल चल काय बोलू तुम्हाला मी आता वाईट वाटतं वाईट काय वय आजीचं मला चाला येत नाही 90 वर्षाची आजी आहे रात्री 1 वाजता रांगत अशा हायवेला काय आहे का माणूस की कुठे शिल्लक रोज नवीन घटनाला मी तोंड देतो रोज नवीन अडचणी डोळ्यासमोर असतात अशा लोकांसाठी महाराष्ट्रामध्ये कुठलीही तरतूद चांगल्या प्रकारे केलेली नाहीये निराधारांना आधार देण्यासाठी काही नाहीये या जरा पुढे या माणूस म्हणून जगा काय चूक आहे आजीची निष्पाप माणसं मरतायत रे रोडवर फक्त घर भरू नका स्वतःच फक्त म्हणायचं भारत माता की जय भारत माझा देश आहे आणि बांधव ही माऊली आजी किती वर्ष झाली एकटी राहते तू
हा हे आजीचं सामान आहे. हा एक ब्लँकेट, एक लुगडं. हा माझ्या आजीचा संसार आहे. नाही दुसरं काय नाही. दुसरं काय तुझ्याकडे आजी? हा 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 दुसरं काहीच नाही, नाही काय एवढंच. एवढंच. चल आजी, मी नेतो तुला, मी सांभाळतो तुला. पैसे पैसे मला काय झालं रडायला? का रडते आजी? हा का रडते? माझा ऑफ झाले आहे. मला परसाकडला जाय येत नाही हो दादा. मग काय झालं? काय झालं मग? काय नाही होत, मी सांभाळतो तुला, तू रडू नको आजी. काय सांभाळताय तुम्ही असं कर. काय झालं? काय घरातलं कोण ऐकत येते का बाया? सांगा तुला बरं. पोर आहे का? हा? मला पोरं नाही ते, पुरी नाही त्या, कुणीच नाही? कोणाच नाही. मी आहे ना, मी सांभाळतो तुला. कशाला सांभाळताय तुम्ही? आई मरणाच्या घरला जाते. कुठे जाते? मरणाच्या मरणाच्या घरला. मरण पाहिजे का? हजारो लोक या माऊलीच्या दर्शनाला जातात, विठ्ठल माऊलीचं, आणि ही माऊली अशी मरणाची वाट बघते. कोण आधार देणार? कोण जबाबदार? माणुसकी आहे का नाही? एक माऊली या वयात मरण मागते. मी सांभाळतो आजी तुला, रडू नको तू. रडते कशाला? चल, तुला उठलं चालता येतं का? नाही उठून चाला येत नाही मला. बरं मी नेतो तुला, मी नेतो. आता मी आजीला या घेऊन निघालोय, ही माझी जबाबदारी आहे. मी महाराष्ट्राचा प्रत्येक निराधार माणूस माझा. वाईट परिस्थिती आहे महाराष्ट्रात, एकही अँब्युलन्स अशा लोकांसाठी नाही. मी भीक मागतोय अँब्युलन्ससाठी, मायासाठी नाही मागत. अशा निराधार लोकांना आधार द्यायचा आहे. करा मदत, इच्छा असेल तर. काय वय काय आजीचं? 90 वय असेल, आणि अशा अवस्था रात्री 1 वाजता एवढ्या काळोख्या अंधारात ही आजी घसरत या रोडने पुढे चालली आहे. धन्य झालो आता मी, म्हणजे हद्द झाली आता या अशा अडचणींची. काहीतरी ठोस निर्णय मलाच घ्यावा लागणार आहे. तुमच्या मदतीने आपण काहीतरी महाराष्ट्रामध्ये निराधार लोकांसाठी मोठी चळवळ उभा करू. त्या चळवळीतून अशा लोकांना आधार देता येईल. माझ्या माऊलीला, मोना माऊली येते ना माझ्यासोबत? कुणीकडे येतात? पंढरपूरला. पंढरपूरला कुठे? तुला वाटत देतं नेतो. मला देवापाशी सोड. हा, देवापाशी सोडतो. मरायचंय तरी पण देवापाशी जायचंय. विठू माऊलीला माझा नमस्कार आहे. त्या पायरीला बसलं तर काहीतरी मिळेल. मी आजी, मी सांभाळतो तुला, मी घेऊन जातो तुला. आजी, तुला उठताच येत नाही का? नाही उठा येत नाही. असं मी दोन्ही हाताने धरलं तर? नाही, दोन्ही हाताने धरलं तरी नाही. असं उचलून हे करावं लागतंय, टाकावं लागतंय. बर, आम्ही तुला उचलून टाकतो गाडी. येते ना तू? आता बघा तुमच्या मनाची विचार. माझी इच्छा आहे तुला न्यायची, मी नेतो तुला. मी आजीला आता घेऊन निघालेलो आहे. या आजीला आधार देणं माझं भारतीय नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे. तुमचंही कर्तव्य असेल तर पोस्ट, लाईक, शेअर, कमेंट करा आणि अशा हजारो लोकांपर्यंत पोहोचा
माझा नंबर मी शेअर करतो 8600000806. कृपया अशा लोकांना मदत करा. धन्यवाद. जय हिंद.